श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. रामकृष्ण हरी माऊली. श्री एकनाथ महाराज विरचित संक्षिप्त भावार्थ रामायण. कथा सुरू. बालकांड अध्याय 4. ही कथा श्रवण करून ज्ञानी श्रोते म्हणाले, अहो, मुळात कथा अशी नाही. त्यावर एकनाथ महाराज म्हणतात, ज्यांना शंका असेल त्यांनी शिवरामायण पाहावे. शिवरामायणात अशी कथा आहे. स्कंदाने अगस्ती मुनींना विचारले, शिवपार्वती राम नामाचा जप का करतात? तो राम कोण ते मला यथास्थित सांगा. तेव्हा अगस्ती म्हणाले, श्रीरामाचा महिमा वेदही वर्णन करू शकत नाहीत. मी काय सांगणार? तू जो प्रश्न केलास तोच पार्वतीने शंकराला केला होता. श्रीराम कोण, त्याची स्थिती, कीर्ती, ख्याती, गती, उत्पत्ती सर्व सांगा. तेव्हा स्वतः सदाशिवाने तो महिमा सांगितला. श्रोते हो, तुम्ही विचाराल, तू वक्ता कसा झालास? तुझा अधिकार काय? यावर माझे उत्तर असे आहे, लोक हो, मी अज्ञानी मूर्खच आहे. संस्कृत मला येत नाही, पण श्रीरामच माझ्या मुखाने स्वतःची कथा वदवीत आहे. श्री रामायण रचना करीत नाही असे म्हटले, पण श्रीरामानेच प्रेरणा केली, तरी मी तयार नव्हतो. तेव्हा श्रीराम स्वप्नात आले व त्यांनी संपूर्ण ग्रंथ सर्व बारीक सारीक प्रसंगासह मला सांगितला. मी जागा झालो तेव्हा सर्व रामकथा माझ्या डोळ्यांसमोर स्वच्छ दिसू लागली. मी इतर काही विचार करू लागलो तरी रामाने वारंवार तेच सांगितले. रामायण माझ्या दृष्टीसमोर खेळून राहिले. नाही म्हणणाऱ्या माझा जो मीपणा, त्यावर श्रीराम आरूढ झाला व बळाने माझ्याकडून रचना करून घेतली. मी निजलो असता श्रीरामाने थापट्या मारून मला उठवले व म्हटले, निजून राहू नकोस, उठ, मी सांगतो तशीच माझी कथा लिही. अशा प्रकारे मी करताच राहिलो नाही. या कथेची थोरवी अशी आहे, तिचे दूषण भूषण माझ्याकडे नाही. कोणाला ती आवडो न आवडो, ते सारे तू ब्रह्मरूपच मान, असे माझे गुरु जनार्दन स्वामी यांनी एकांतात सांगितले. तेव्हा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती ही की रामकथा सुसंगत असो व असंगत असो, तिचा वक्ता व श्रोता तात्काळ पापरहित होतो, पावन होतो. खरे पाहता कोणी निंदा केली तर ती मला अमृतच वाटते, कारण निंदक हा स्वार्थ विसरतो व दुसऱ्याचे दोष दूर व्हावे म्हणून ते दाखवतो. हे त्याचे उपकारच. निंदक हा माझा परम सखाच आहे. असो, श्रोत्यांची जी शंका होती तिचा एवढाच परिहार मी करतो, कारण उलट ठासून काही प्रतिपादन करणे हा अहंकाराचाच एक आविष्कार असतो. मी जे सत्य आहे तेवढे श्रोत्यांना विदित केले आहे. आता श्री रामायण कथेचा रसास्वाद घ्यावा हीच विनंती करतो. एवढ्याने श्रोते समाधान पावले आणि ऐकू लागले. एकनाथ म्हणतात, कथेचे पुढे अनुसंधान असे आहे पहा. प्रसाद प्राशन केल्याने तिन्ही राण्यांना गर्भ राहिला व त्यांना सुखाची अनुभूती येऊ लागली. वशिष्ठ राजाला म्हणाले, स्त्रिया गर्भवती झाल्या की त्यांचे डोहाळे पुरवावे अशी धर्म मर्यादा आहे. राजा, तू एकेकीला काय आवडते ते विचार आणि त्याचे समाधान कर. त्याप्रमाणे दशरथ प्रथम कैकेयीला भेटला. त्याला येताना पाहिले तेव्हा त्याचे स्वागत न करता कैकेयी मंचकावर पडूनच राहिली. पती वश आहे ना, मग काय, त्यातून आपण गर्भवती, थोडा गर्व अंगी शिरणारच. राजाने प्रेमाने जवळ जाऊन जेव्हा डोहाळे विचारले तेव्हा, तुम्ही ते नक्की पुरवाल ना, असे विचारून दशरथाने जेव्हा हमी दिली तेव्हा ती म्हणाली, ज्येष्ठ पुत्राला दूर वनात पाठवावे, इतके दूर की तेथे अयोध्येची वार्ता त्याला कळणार नाही व त्याची वार्ता नागरिकांना कळणार नाही, आणि कनिष्ठ मुलाला राज्यावर बसवावे. हे डोहाळे ऐकून राजाचे मन फारच व्यथित झाले आणि तो काहीच बोलला नाही. कैकेयी पुढे म्हणाली, लोकांनी मला दुष्ट म्हणावे, मला दूषणे द्यावी, माझी त्रिभुवनात अपकीर्ती व्हावी, असेही माझे डोहाळे आहेत. माझ्या माथी अधर्माचा दोष लागावा. राजा उद्विग्न मनाने म्हणाला, हे डोहाळे कसले, ही तर परमार्थाची हानीच आहे.
माझे मरणच मला यात दिसते. असे मनाशी म्हणत तेथून जड पावलांनी तो सुमित्रेच्या सदनात गेला. सुमित्रेने अत्यंत आदराने, भक्तीने, प्रेमाने, प्रसन्नपणे त्याचे स्वागत केले. तिच्या मुद्रेवरील सात्विक शांत तेज पाहून राजाचे मन पुन्हा उल्लसित झाले. त्याने तिला डोहाळे विचारले तेव्हा ती लाजत, मृदू व सत्य शब्दात म्हणाली, ज्येष्ठ पुत्राची सेवा करावी असे मला वाटते. मला बाकी काही नको. राज्य नको, स्वर्ग नको, वैभव नको, सत्य लोकही नको. मला फक्त आपल्या ज्येष्ठ पुत्राची सेवा करावी असे वाटते. ते ऐकून राजाला फार संतोष झाला. त्याने तिची दृष्ट काढवली व अनेक वस्त्रे भूषणे तिच्या हाती ब्राह्मणांना दान दिली. तेथून तो ज्येष्ठ राणी कौसल्या हिच्या सदनात गेला. कौसल्या तर निर्विकल्प समाधीत होती. राजाने तिच्या जाणीवेपर्यंत पोचण्यासाठी 7 स्वर्ग, 4 वाणी, 4 अवस्था आणि सर्व प्राणीसृष्टीचे व्यक्ताव्यक्त रूप ढुंडाळले, पण तिची सहस्थिती आकळेना. त्याने मग स्वतःही समाधी लावली व तिच्याशी स्थिती साम्य साधूनच तिला देहभानावर आणली. मग राजाने तिला तिचे डोहाळे अत्यंत प्रेमाने विचारले. तोच ती एका भावावस्थेत गेली. जळ, स्थळ, काष्ट, पाषाण सारे काही ब्रह्म तिला एक रूपाने राम अनुभवास येत होते. तिची भ्रमातीत, संसारातीत, परिपूर्ण मुक्त अशी अवस्था होती. एकनाथ महाराज म्हणतात, कौसल्या रामगर्भत्वे निभ्रांत, राजा पुत्रधर्मे कर्मभ्रांत, डोहाळे तिसी पुसता तेथ, विनोद विस्मित परमार्थ. अशी दोघांचीही स्थिती झाली होती. श्री भावार्थ रामायण बालकांड दोहत निरूपण नावाचा 4था अध्याय समाप्त. जय जय रामकृष्ण हरी. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.